शेतकरी बांधवांनो नमस्कार। पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे। संपूर्ण महाराष्ट्रात द्राक्ष इंडस्ट्रीमध्ये जो काही समस्या येत आहेत, माल व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या, माल कमी निघतोय, माल बारीक निघतोय, त्या घडाला चांगल्या पद्धतीने स्ट्रक्चर बनवण्यासाठी आपण फेलफूट नंतर पुढच्या 20 दिवसात कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। माझ्यासोबत शेतकरी आहेत। एक साधारणतः फेल नंतर 5व्या-6व्या दिवसाच्या प्लॉट मध्ये आपण हे बंच बघताय, हे बघा, हे घड बघताय। पहिला जीएचा 5 ppm चा स्प्रे कधी गेला? 22 तारखेला गेला। आज तारीख आहे 24, म्हणजे फेल आपण काढली 19-20 ला आणि 22 ला आपण पहिला 5 ppm जीएचा 1 ग्रॅम जीए मेलिडिओ आणि झिंकचा स्प्रे दिला। तुमचं थोडक्यात मनोगत जाणून घेतो की या वर्षी आता तुमच्याकडे प्रदीर्घ अनुभव आहे, एक 15-20 वर्षापासून तुम्ही द्राक्ष शेती करताय। या वर्षी जर बघितलं तर 50-60% बागा फेल आहे, मालच आलेला नाही। आपल्या बागेत देखील म्हणजे एक साधारणतः 1000 झाडांमागे 200 झाडांना माल नाहीये, बरोबर, 2-3 झाड उभे पण आणि काही ठिकाणी माल आता या झाडावर 30-40 घड आहे, काही झाडांवर 10-15 घड आहे। मग अशा वेळेस आपल्याला चांगलं टनेज मिळवण्यासाठी आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे। निघणारा कमकुवत माल, बारीक घड आणि कमी माल, तो कसा चांगला स्ट्रक्चर त्या घडाचं बनवून टनेज आपल्याला कसं चांगलं मिळवता येईल त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। माझ्यासोबत शेतकरी आहे ज्यांच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत। साधारणतः छाटणी केलेली आहे 4 ऑक्टोबरला 3 ला केली, 4 ला पेस्ट लावली, बरोबर ना? 2 ला केली, 3 ला पेस्ट लावली, 3 ला पेस्ट लावली, 3 ऑक्टोबरला पेस्ट लावली। आज माझ्या अंदाजे ऑक्टोबरची 24 तारीख आहे, म्हणजे साधारणतः 19वा दिवस आहे। आजचा 19वा दिवस। तुम्हाला जो 15व्या दिवशी आर्या सक्षम 6B आणि तो स्प्रे दिला, त्यांनी म्हणजे जे घड तुम्हाला वाटत होतं का बाग फेलच जाईल, पण राहिला का माल? राहिला मोकळा सांगा एकदम। तरी ते वराळामुळे थोडासा प्रॉब्लेम आला, नाही तर मग अजूनही चांगलं राहिलं असतं। स्प्रे झाल्यानंतर वराळ चालू झालं, वराळ चालू झालं बरंच। आपलं नाव सांगा पूर्ण? पोपट शिवराम आहेर, राहणार नांदूर नाका। मोबाईल नंबर? माझा मोबाईल नंबर आहे 94-235-79-868। मला फक्त म्हणजे बाकीचं आपल्याला या घडांना कसं मोठं करायचं, आपली व्हरायटी आहे एसएसएन ची व्हरायटी आपली। 1 किलोचा बंच बनवायचा आहे। जो माल आहे 15-20 घड असतील, 25 असतील, 30 असतील, काही झाडांना कमी जास्त माल आहे। मग अशा वेळेस आपल्याला टनेज जे आहे दरवर्षासारखं टनेज मिळवण्यासाठी आपण पुढच्या 20 दिवसात कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये आजचा हा व्हिडिओ आहे। बरोबर। तुमच्याकडून एकच गोष्ट मला जाणून घ्यायची आहे की तुम्हाला पण माहिती आहे इतर आजूबाजूला काय घटना घडताय। एसएसएन चे प्लॉट तुमचे मित्र असतील, बरेचसे उभे, पण आपल्याकडं कामापुरता माल आहे, त्या मालाला चांगल्या दर्जाचा आपल्याला 1 किलोचा 1.5 किलोचा घड कसा बनवायचा त्याच्यावरती आपल्याला काम करणं गरजेचं आहे। तुम्हाला एकंदरीत डॉक्टर किसानच्या बाबतीमध्ये तुम्ही काय सांगाल की डॉक्टर किसानचं वराळा असेल किंवा वातावरण खराब, पोंग्यामध्ये पाऊस, तरी पण तुमच्या बागेमध्ये 60-70% माल राहिला, 60-65% माल आहे, शिल्लक आहे। त्याच मालाला आपण 100% पर्यंत कसा वजनामध्ये त्याला आपल्याला वाढवून आणि त्यात वजनामध्येच आपल्याला तेवढं कव्हरेज काढावं लागेल, कारण हे वर्षच असं आहे, त्याला दुसरा पर्याय नाही। तुम्ही डॉक्टर किसानला काही दोष द्याल का? काहीच संबंध, इथं वातावरणाचा दोष आहे, डॉक्टर कोणताही असू द्या, दोष देऊन काहीच फायदा नाही। पण एकंदरीत डॉक्टर किसानने जे आतापर्यंत काम केलं त्याबद्दल काय सांगा? त्याबद्दल एकदम व्यवस्थित, त्या थेरीनुसार व्यवस्थित प्लॉट आहे आज जागेवर। नक्कीच तुमचा फ्लॉवरिंग स्टेजला जो एवढा घड बनवू आपण, तो व्हिडिओ मी घेईलच। आता शेतकऱ्यांना मी ज्या काही गोष्टी आहे, हे बघा, इथं आपण 22 तारखेला 24 ला व्हिडिओ घेतोय, थोडा अंधार पडलाय, 24 तारखेला व्हिडिओ घेतोय। तुम्ही जर हा दादा इकडे दाखव रे, हा जो हे बघा, हे 2 घड आहे, हे 2 बंच तुम्हाला दिसत आहे। आपल्याला इथं एकच ठेवायचं, जरी माल कमी असला तर पुढे जाऊन आपण एक कमी करणार आहे। तर अशा वेळेस काय करायचंय तुम्हाला, जसं त्यांनी गेल्या 2 दिवसापूर्वी 22 तारखेला पहिला 5 ppm चा जीएचा स्प्रे केला आणि त्याच्या अगोदर 3 दिवस अगोदर आर्या सक्षम, आता हे परत एकदा मी तुम्हाला सांगतो, आर्या सक्षम अर्धा ग्रॅम जीए 6B आणि त्याच्यावर आपण ॲक्रोबॅट आणि M45, म्हणजे तिथं डावणीची पण भीती आपल्याला राहत नाही। मग अशा वेळेस आपल्याला आता परत एकदा तुम्हाला सांगतो की गेल्या 10-12 दिवसापासून मी व्हिडिओ देतोय आणि सातत्याने सांगतोय आर्या सक्षम, आर्या सक्षम। आता आर्या माझ्या बापाची कंपनी नाहीये, सक्षमही माझ्या बापाची कंपनी नाहीये, पण शेतकऱ्यांना चांगला रिझल्ट येतोय आणि अनेक शेतकऱ्यांनी त्या कॉम्बिनेशनचं कौतुक केलं
की जेणेकरून जास्त स्प्रे न करता आपल्याला जे काही घड आहे म्हणजे 15 आहेत ते असतील, 20 मुलतान. असतील, ते घड शाबूत ठेवण्यासाठी ठेवण्यासाठी. त्या स्प्रेने खूप चांगलं काम केलेलं आहे. म्हणून इथून पुढे छाटण्या झालेल्या शेतकरी बांधवांना मी परत एकदा सूचना देतो की 14वा 15 दिवस घड पूर्णपणे बाहेर डोकं काढतोय, तिथं एकरी 400 लिटर पाण्यामधून 1 लिटर आर्या, 1 लिटर सक्षम, एकरी 400 लिटर पाणी गेलंच पाहिजे. 1 लिटर आर्या, 1 लिटर सक्षम, 1 ग्रॅम GA, 2 ग्रॅम 6B, 300 ते 400 ग्रॅम ॲक्रोबॅट आणि 300 ते 400 ग्रॅम M45. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही फेल काढून घ्या. फेल काढल्यानंतर जर एक्सपोर्टचं काम असेल ओरिंडिस अल्ट्रा 140 आणि सिमोडिस 200 मिली, लोकलचं काम असेल तिथं कॉपर M45 प्रोक्लेम द्या किंवा किप्रोपिक्स आणि प्रोक्लेमचा स्प्रे द्या. दुसऱ्या दिवशी तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून एकरी 5 किलो 1261 द्या. पुढच्या दिवशी रिव्हर्स आणि स्कोरचा स्प्रे केल्यानंतर पहिला 5 ppm GA स्प्रे द्या. आता मेन विषयाकडे वळत असताना पहिला 5 ppm चा GA स्प्रे झाला, चौथ्या दिवशी 10 ppm GA स्प्रे द्या. 2 ग्रॅम GA, ॲक्रोबॅट 200 ग्रॅम, M45, ॲक्रोबॅट 200 ग्रॅम, M45 400 ग्रॅम. परत एकदा रिपीट, जो आर्या सक्षम बरोबर ॲक्रोबॅट दिलं, परत एकदा ॲक्रोबॅट द्या. डाउनी मिल्डू तुमच्याकडे येणार नाही. त्यानंतर ZNB Z78 मॅग्नेशियम सल्फेटचा स्प्रे द्या. त्याच्यानंतर एखादा चांगला डाउनी मिल्डूच्या विरोधात काम करणारा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी देऊन घ्या. त्यानंतर परत एकदा तुम्हाला 5 ppm चा झाला, 10 ppm चा झाला. इलोंगेशन व्हरायट्यांमध्ये 23, 24, 25व्या दिवशी तुम्हाला उलटा पालटा स्प्रे द्यायचा. एकरी 600 लिटर पाणी गेलं पाहिजे. तिथं 200 लिटरला आर्या 500 मिली, 200 लिटरला आर्या 500 मिली, GA 3 ग्रॅम 15 ppm, त्याच्यासोबत तुम्ही रिव्हर्स 160 मिली असा एक स्प्रे द्या. त्यानंतर जमिनीच्या माध्यमातून एकरी 1 लिटर प्लॅटिनम 4 किलो कम्फर्ट सोल्युशन शेंडा मिळाला पाहिजे. कारण घडाच्या पुढे जर 8-10 पानं मिळाले नाही फ्लॉवरिंग स्टेज पर्यंत तर घडाचा सांगाडा जरी बनला तर पुढे जाऊन तुम्हाला अडचणी येतील. म्हणून शेंडा बनला पाहिजे. 2 पाकळ्यांमधलं अंतर, घडाचा सांगाडा, घडाचं स्ट्रक्चर तुम्हाला चांगलं बनवायचंय. तुमच्या झाडावर 15-20 घड आहे तरी 12 ते 14 किलो अवरेज झाडाने दिलं पाहिजे. त्यासाठी अशा पद्धतीने काम करत गेलं पाहिजे. 24-25वा दिवस झाला, जर कळी डिपिंग करता आली, हा स्प्रे दिल्यानंतर 28व्या दिवशी कळी डिपिंग तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात. कळी डिपिंग करत असताना 200 लिटर पाण्याला आर्या 500 मिली, सक्षम 500 मिली, नीट लक्षात घ्या. आर्या 500 मिली, सक्षम 500 मिली, त्याच्यासोबत विनिनच घ्या. सायट्रिक ऍसिड वापरू नका. विनिन 200 लिटरला 500 मिली घ्या. आर्या घेतला तुम्ही 500 मिली, सक्षम 500 मिली, विनिन 500 मिली, GA 4 ग्रॅम, ॲक्रोबॅट 100 ग्रॅम. अशा पद्धतीने कळी डिपिंग करून घ्या. कळी डिपिंग नंतर 1 दिवस जाऊ द्या. तुम्हाला पुढचा स्प्रे घ्यायचा एलिएट 400 ग्रॅम आणि अँट्राकॉल 400 ग्रॅम. त्यानंतर तुम्हाला 2 दिवस जाऊ द्यायचे. 2 दिवसामध्ये ZNB Z78 मॅग्नेशियम सल्फेटचा एक स्प्रे घ्या. वेगो मास्टर 500 मिली, टेक्याल 500 मिली, बोरॉन 100 ग्रॅम असा एक स्प्रे घ्या. घडाचा सांगाडा इतका सुंदर त्या ठिकाणी मिळेल. प्री ब्लूम अवस्था ज्याला आपण म्हणतो, दोडा अवस्था जेव्हा सुरू होईल तुमची फ्लॉवरिंग मध्ये यायच्या अगोदर, आणि फुलारा अवस्थेमध्ये इलोंगेशन व्हरायट्यांमध्ये 3 ते 4 GA चे स्प्रे कसे घ्यायचे, 3 ते 4 स्प्रे GA चे कसे घेऊन आपल्याला घडाचा सांगाडा बनवत असताना मण्याचा पॉइंट आणि घडाचं वजन त्याच वेळेस आपल्याला बनवून घ्यायचंय. शेवटी तुम्हाला त्या ठिकाणी ममिफिकेशन असेल, मण्याचा पॉइंट असेल, या अडचणी येऊ नये म्हणून फुलारा अवस्थेमध्ये जे काम करायचं त्याचा व्हिडिओ लवकरच मी देईल. आजचा व्हिडिओ अगदी अंधार पडताना तुम्ही बघताय. डॉक्टर किसानचा शब्द होता की दीपावलीमध्ये प्रत्येक दिवशी व्हिडिओ तुम्हाला दिला. आज व्हिडिओ थोडासा उशिरा मी त्या ठिकाणी घेतला आणि देतोय तुमच्यासाठी. निघणारा माल कमी आणि कमकुवत, त्या मालाला चांगलं सक्षम करून घडाचं स्ट्रक्चर कसं चांगलं बनवता येईल या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता. तुम्ही तो शेवटपर्यंत बघितला. आयर साहेबांकडे येतो, ज्यांचा 15-20 वर्षाचा शेती द्राक्षामध्ये जो अनुभव आहे त्यांच्याकडे येतो. त्यांच्याकडून एकच प्रश्नाचं उत्तर मी जाणून घेणार आहे. आयर साहेब, एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो. ह्या वर्षाचं जे खरड छाटणीमध्ये सूर्यप्रकाश कमी मिळाल्यामुळं बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या बागा उभ्या आहेत आणि खास करून SSN व्हरायटीमध्ये बऱ्याचशा बागा फेल गेल्या. थॉम्सनच्या बागा फेल गेल्या. थॉम्सन, सुधाकरच्या तर बऱ्याचशा उभ्या आहेत. एकंदरीत तुमचं SSN मध्ये तुम्ही डॉक्टर किसानचं खरड छाटणीमध्ये काम केलं, सूर्यप्रकाश मिळाला नाही. एकंदरीत ठीक आहे, तुमच्या बागेमध्ये देखील काही झाडांना 15 घड आहे तर काही झाडांना 40 घड आहे. हे मी जो व्हिडिओचा विषय सांगितला, हे स्ट्रक्चर मी तुम्हाला बनवून देईल. याबद्दल तुम्हाला शाश्वती आहे का आणि इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? 100%.
त्याच्यावर प्रयत्न करावाच लागणार आहेत आपल्याला. क्लायमेट किती साथ देतं ते पण महत्वाचं फार. कारण आता यावर्षी पाऊस जर विचार केला की परिस्थिती फार अवघड आहे आणि एवढ्या कधी वर्षामध्ये आतापर्यंत अशी परिस्थिती नव्हती आली द्राक्ष बागावर. ही पहिलाच वर्ष असं आहे. कारण खरड छाटणीमध्ये 2-3 लोकलच्या बागांना लिओशिनचे स्प्रे केले, 6B बस बस 1-2 बोर्ड झाले संपून तरी जायचं. माल यायचा. माल भरपूर या वर्षी एवढं सगळं जास्त करून काम केलंय. 20 म्हणजे ऑक्टोबरचं जे काम आहे ते 20% एप्रिलमध्ये जास्त करावं लागले वर्षी. तरी सुद्धा प्रॉब्लेम खूप आले. त्याला वातावरणाचाच प्रॉब्लेम, पाऊस खूप झाले. तेच पाऊस जर 1-1.5 महिना अजून कमी असता, एकच महिना कमी जरी असता, मे नसता आला मे महिन्यामध्ये, तरी बऱ्यापैकी तुमच्या बागेमध्ये तुम्हाला काय वाटतं एक म्हणजे 30% माल कमी आहे, 30-35 हो 30-35% माल कमी. मी स्वतः जाहीर करतो ना. काही शेतकऱ्यांनी कमेंट केलं होते की कमी आलेल्या बागेमध्ये व्हिडिओ घ्या. अरे बाबांनो, बऱ्याचशा ठिकाणी बागा पूर्ण उभ्या आहे, जिथं 60-70% माल डॉक्टर किसान आणू शकलं आणि त्या मालाला 100% वजन मिळवून त्या घडाचं स्ट्रक्चर बनवण्यासाठी आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.